अनंत म्हणतो, हे भगवंता, महिलांना परिवज्जा द्या अशी मी तुम्हाला वारंवार विनंती करतो. भगवंत म्हणतात, ठीक आहे, अनुमती देतोय मी. आणि माझे 8 शील आहे त्याचे पालन करण्याचे सांगत आहे. ते सर्वांना सांगणे आणि समजून सांग. महाप्रजापतीस समजून सांगितल्यावर महाप्रजापती म्हणल्या, ठीक आहे, विनय आणि धम्म आणि शील याचे पालन मी तंतोतंत करीन. धम्मावर काही ग्लानी येऊ देणार नाही, ती माझी जबाबदारी राहील अशी भगवंतास विनंती करते आणि एका बाजूस येऊन बसते. नंतर तिच्या मैत्रिणी जे 500 तिच्यासोबत घरून आलेल्या होत्या त्या पण भगवंतास विनंती करतात आणि बसतात. त्यांना धम्मदीक्षा नंद नावाचे एक स्थवीर देतात आणि त्यांना साधुकार देऊन त्यांना आशीर्वाद देऊन भगवान बुद्ध साधुकार देतात.